3, 2, 1, take. नमस्कार. हेराल्ड टीव्ही वयल्या पॉइंट काउंटर पॉइंट प्रोग्रामान तुमचे सगळ्यांचे स्वागत असा. आज आम्ही एका महत्वाच्या विषयाचेर भासाभास करपाक हांगा जमल्यात. तो विषय असा उदकाचो. एका तेंपाचेर गोंयच्या गांवगिऱ्या वाठारांनी तळये आसतले, बांये आसताली आणि आमकां उदकाक खातीर आमी पादेशीर नाशिल्ले. आमकां उदक टँकरान घेवपाचें पडनाशिल्लें. आमी नळाच्या उदकाचेरय अवलंबून नाशिल्ले. पूण जसो जसो टायम गेलो तशें बांयेचो वापर आमी कमी केलो, तळये नाच जाली आणि कॉन्क्रीटची जंगलां गांवांनी पावली, बिल्डिंगे उबे रावले, भरपूर लोक गांवांनी रावपाक लागले आणि सगळे जाण टॅप वॉटर म्हणजे नळाच्या उदकाचेर अवलंबून रावपाक लागले. तेका लागून आयज तुमी खंयचोय पेपर काडून जर पळयलो जाल्यार अमूक एका भागान उदक ना, खंय तरी बॅरलां लोकांनी रस्त्याचेर दवरल्यात, टँकर केन्ना येतलो हाची लोक वाट पळयतात, अशें सगळें चित्र आमकां दिसता. जी पणजी आसा तेच्या लागींसर पर्वरी आसा, पर्वरी सेक्रेटरीएट आसा. सेक्रेटरीएटाक लागून जर्नालिस्ट कॉलनी आसा. त्या जर्नालिस्ट कॉलनीन हाच्या एक विका पयलीं 22 दीस उदक नाशिल्लें. 4 दिसांनी एकदां तांकां टँकर येतालो. लोक सामके हवालदील जाल्ले. म्हणजे राजधानी लगत ही जर स्थिती आसतली जाल्यार गांवगिऱ्या वाठारांनी कितें स्थिती आसतली हाची आमी कल्पना करूं येना. गोंयान उदकच ना काय कितें, काय उदक आसा आनी तेचे ते सप्लाय करपाची जी वेवस्था आसा तातूंत गॅप आसा काय कितें, ह्या सगळ्या विशयाचो उलगडो आमी करतले. तेचे खातीर आयज आमच्या स्टुडियोन आयल्यात वॉटर रिसोर्स खात्याचे आदले चीफ इंजिनियर संदीप नाडकर्णी बाब. हे WRDचे खातें आसा. हे खाते कडेन हे सगळें उदक आसता. न्हंय जी आसता, तळी आसत नाल्यार बांय आसत, हाचेर जी मालकी जी आसता ती मालकी WRD खात्याची आसता. म्हणजे तुमची समजा एक प्रायवेट बांय आसत आणि तुम्ही टँकरान उदक जर सप्लाय करतले जाल्यार ती बांय तुम्ही ह्या WRD खात्या कडेन नोंद करची पडटा. ताका एक मिटर बसोवचो पडटा. ते खातें मिटर बसयता आनी तुमी कितलें उदक काडूं शकता हे शास्त्रीय अभ्यास करून ते खातें थारायता. अशें हे महत्वाचें खातें आसा. ताचे आदले मुखेल अभियंते संदीप नाडकर्णी हांगा आयल्यात. तुमचें स्वागत आसा. नमस्कार. ताच्या उपरांत जे बसल्यात ते आनंद वाचासुंदर, PWDचे आदले प्रिन्सिपल चीफ इंजिनियर. PWDचे हांवें कित्या खातीर आपयले तर उदक जे आसता ते डिस्ट्रिब्यूट करपाची जी गोंयभर जी आपसालदारकी आसा ती पब्लीक हेल्थ इंजिनियरींग म्हणून एक डिव्हिजन आसा PWDन. त्या खात्याचे ते प्रमुख आशिल्ले. म्हणजे उदक कितलें मेळटा, ते डिस्ट्रिब्यूट कशें करप, ते पंपींग खंयच्यान करप, ताचे ट्रिटमेंट कसो करप, ते स्टोर खंय करप, हाचे सगळ्याचे जे प्लानिंग आसा हे PWDच्या पातळीचेर जाता. तेका लागून उदक आसा, उदक ना, उदक डिस्ट्रिब्युशन करपाक तेचे पायपां आसात ती पयलींची पायपां आसात, ती व्हडली पायपां घालपाची गरज आसा काय कितें, हे सगळ्याची भासाभास करपा खातीर आमी तांकां आपयल्यात. म्हाजे ह्या सायडीन बसल्यात ते भारत बागकर. ते धारगळचे आसात. ते सोशल एक्टिविस्ट म्हणून तांची एक वळख आसा. तांकां मुद्दाम आमी हांगा आपयल्यात. ताचें कारण अशें की पेडण्याच्या कांय भागांनी पाणी टंचाई नाशिल्ली, म्हणजे उदकाक लोक पादेशीर नाशिल्ले. तर आतां लोक टँकराची वाट पळोवपाक लागले. अशें कित्या खातीर जालें, पेडण्यान अवूनच अशी पाणी टंचायेची स्थिती कित्या खातीर आयली, हे सगळीं कारणां सांगपाक भारत बागकर हांकां आपयल्यात. तुमचें स्वागत आसा. नमस्कार. आणि सगळ्यात लास्ट आसात ते ॲडव्होकेट शिवाजी देसाय. तांची वळख वेगळी करून दिवपाची गरज ना. फेसबुकाचेर अनेक विशयाचेर ते व्हिडिओ घालीत असतात आणि आपले मत दीत असतात. कोणायकय भिया नासतना मत व्यक्त कशें करप हे तांच्या कडल्यान कोणी शिकूं येता. 70 तालुक्यान उदकाची टंचाई ना अशें सरपंचांनी एकठांय येवन सांगिल्लें. पूण प्रत्यक्षात 70च्या गांवगिऱ्या वाठारांनी आमकां सगळे कडेन बॅरलां दवरिल्लीं दिश्टी पडटालीं. नेमकें 70न चल्लां कितें हाचेर उजवाड घालपा खातीर आमी तांकां आपयल्यात. तुमचें स्वागत आसा. नाडकर्णी बाब, हांव तुमचे कडल्यान सुरवात करता. गोंयची एकंदर सगळी जर टोपोग्राफी पळयली गोंयांत भरपूर पावस पडटा, न्हंये आसात, सगळे ट्रिब्युटरीज आसात, उपनद्यो आसात. गोंयांत उदक भरपूर आसा. पळय, गोंयांत पावस भरपूर पडटा हें खरें, म्हणून आमचे कडेन जे कन्स्ट्रेंट आहा पळय, फर्स्ट कन्स्ट्रेंट म्हणल्यार आमची फिजिओग्राफी अशी आसा, म्हणजे आमची टोपोग्राफी की वेस्टर्न घाट आहा, मागीर स्टीप स्लोप थंय, मागीर रोलिंग टोपोग्राफी म्हणजे बिचोली आनी बाकीच्या गांवांत, आनी मागीर तूं कोस्टल एरियान येतकीर डायरेक्ट फ्लॅट एरिया. आतां कितें जाता,
हे सगळें डिस्टन्स 60 किलोमिटरा भितर. इतल्या शॉर्ट हातून तुका इतले स्टीप हातून उदक पडल्या बरोबर हाका मेळटा अरेबियन सीक मेळटा. आतां आनी एक प्रॉब्लेम म्हणल्यार कितें जाला, आमचे जर रिवर्स आहा ते तांकां टायडल इफेक्ट आहा. तुवें म्हादयक पळयल्यार अप टू 35 किलोमिटर्स पसून खांडेपार मेरेन ते वता वयर थंय गांजे पसून हें आसा, खारसाण लागता. बाकीचे सगळ्याक इवन तेरेकोल तुका फुल्ल गोवा बाउंड्री पसून खारसाण आसा. मागीर प्रत्येक तुका हे वेस्ट फ्लोईंग रिवराक आमच्या गोंयांत आसा तांकां टायडल इफेक्ट लागता. आनी हे टायडल इफेक्ट लागता एकदम उदक तातून खारसाणीन गेलें की ते रिट्रीव करपाक इकॉनॉमिकली नॉट फिजिबल. दॅट इज फर्स्ट थिंग. सेकंड थिंग म्हणल्यार कितें आसा, आमचे हायड्रोजिओलॉजी अशी आसा की आमचो लॅटरायटीक स्ट्राटा आसा पळय, तातूंत जो सेमी कन्फायन्ड एक्विफर म्हणटा आमी, तातूंत मायग्रेशन उदकाचें इतलें फास्ट जाता ग्रावंड वॉटराचें. इन्फिल्ट्रेशन बेगीन जाता, ग्रावंड वॉटर रिचार्जूय बेगीन जाता, पूण मायग्रेशन इतलें बेगीन जाता की आमकां एप्रील मेन उदकाची टंचाय. तुमी जस्ट खंयच्याय गांवांत वचून पळयत की उदकाचो लेवल जस्ट आफ्टर मॉन्सून 1 नाल 1.5 मिटर नाल 2 मिटराचेर आसता उदक मेळटलें. पूण तेंच पावसाचे थोडे दीस पयलीं पळयत जाल्यार तुमकां तो ऑलमोस्ट 8-9 मिटराक पसून डेप्थाक. म्हणजे मायग्रेशन ऑफ वॉटर टू द रिवरायन सिस्टम खूब फास्ट जाता. आनी ते जाल्ल्या कारणान एकदम तूं रिवराक मेळ्ळें की ते हातून वता. म्हणजे आमचे आनी एक म्हणल्यार कितें आसा, तुमकां फिजिओग्राफी सांगलें आमी. कोस्टल एरियेन तूं एक क्वांटम ऑफ वॉटर घेत, तूं हातून जर तो स्टोर करत, म्हणजे वेस्टर्न घाटांत तुका एरिया रिक्वायर्ड म्हणजे हिली एरियेक तुका इतले एरिया खूब कमी लागता. तशें तूं कोस्टल एरियाक येत जाल्यार तुका ती एरिया वाडत वता. आनी कोस्टल एरियेन येदी व्हडली एरिया स्टोर करपाक उदकाक नॉट पॉसिबल टू लोकेट. सो आमचे कडेन कशें हांव तुका ह्यो मेन कन्स्ट्रेंट सांगले. देर आर अदर कन्स्ट्रेंट्स, म्हणजे खूब आनी कन्स्ट्रेंट. तरी आसतना आमी हे कन्स्ट्रेंट हे घेवन स्टोरेज स्कीम, म्हणजे म्हाका दिसता WIDन 1999 मास्टर प्लॅन ड्रॉ आउट केल्ले. तातूंतचे आमी खंयचे सायट्स फिजिबल आहा स्टोरेजाक, की स्टोरेज केल्या शिवाय कोस्टल एरियेक उदक दिवपाक मेळना. हे सगळे इश्यू घेवन कितें आसा, गोंयांक फुडें वचपाक जाय. सो त्या खातीर आमी स्टोरेज स्कीम ऑलरेडी आमचे कडेन 3 मेजर डॅम्स आहा. तियारी म्हणजे इन्क्लुडींग तियारी, आनीक 4 आमचे कडेन धाकटे डॅम्स आहा. प्लस तळी आतां आमी आयकलां ऑनरेबल PMचे हे स्किमूय आहा, ऑनरेबल CMचे ते स्वयंपूर्ण गोंया कडेन. मागीर तांणी म्हाका दिसता खूब असल्यो तळी बी रिज्युनेट करपाची, RRR म्हणटा आमी, रिज्युनेट रिपेर्स, आनीक तांकां घेतलेली आसा. आनीक इन द लॉंग रन दे विल बी युजफूल. बट आमचें पॉप्युलेशनूय त्या हातून वाडत वता, ट्युरिस्ट फुटफॉलूय वाडटा. त्या खातीर आमकां एक तातूंत स्टोरेज आनीक करपाची गरज आहा. ह्याच मुद्द्याचेर वाचा सुंदर सर हांव तुमचे कडेन येता. म्हाका एक सांगात, तुमचे जे PWDचे खातें आसा ते खातें उदक पुरवपाचें काम करता, ट्रीट करता आनी उदक पुरयता. तर एक नॅशनल एवरेजीच्या तुलनेन गोंय ह्या उदकाच्या वापराच्या बाबतींत खंय आसा सादारणतः? ॲक्च्युली तुम्ही बरो प्रश्न विचारला. ॲक्च्युली ऑल ओव्हर इंडिया बेसिसवरती त्यांचं असं की रुरल एरियाला 40 लिटर्स पर डे पर कॅपिटा, म्हणजे त्याला LPCD म्हणतो आपण. तो रुरल एरियाला 40 LPCD. अर्बन एरिया जिथे सिवरेज सिस्टीम नाही आहे तिथे 70 LPCD, आणि अर्बन एरिया जिथे सिवरेज सिस्टीम आहे तिथे 135 LPCD असा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया लेवलचा नॉर्म आहे. आणि त्या कम्पेअर टू दॅट आपल्याकडे गोव्यामध्ये त्या मनाने खूप चांगली व्यवस्था आहे किंवा चांगली सिच्युएशन आहे. म्हणजे मी आताच नुकतंच माहिती काढली की आपल्याकडे जवळजवळ टोटल ट्रीटमेंट कॅपॅसिटी ही 612 MLD म्हणजे मिलियन लिटर्स पर डे एवढी आहे. आणि
आपलं जे पॉप्युलेशन सध्याचं ॲज ए स्टँड टुडे बघितलं तर 19 लाख पॉप्युलेशन आहे. आणि जवळजवळ मोठ्या इंडस्ट्रीज सगळ्या ज्यांनी पोल्युशन येतं वगैरे या कारणास्तव वगैरे जवळजवळ नाहीच आहेत. आणि इंडस्ट्रियल डिमांड म्हणतात त्याला, दॅट इज हार्डली 5%. आणि 95% इज ऑफ दिस ट्रीटेड वॉटर इज फॉर डोमेस्टिक पर्पज ओनली. तसं बघितलं तर मग 612 MLD जी आहे, म्हणजे आम्ही जवळजवळ 2000 साली एक मास्टर प्लॅन केला होता, रिक्वायरमेंट कन्सिडरिंग द रिक्वायरमेंट ऑफ 2025. त्याच्यासाठी जवळजवळ 599 क्युबिक MLD लागेल असं होतं. पण जे आत्ताच आपण कव्हर केलेलं आहे 2025 साली जे 599 MLD पाहिजे होतं, अपेक्षा आहे ती आत्ताच आपण प्रोव्हाइड केलेली आहे 612 MLD. बेसिकली आपण म्हणता ते बरोबर आहे की पूर्वी तळे होती आणि तळ्यातनं ते डिपेंडंट होते आणि आता सगळं ते तळ्यातनं एकदा टॅप वॉटरला आले की लोकांना ते टॅप वॉटरच बरं वाटतं, इझी वाटतं आणि त्याच्यामुळे ते तळी मग स्वच्छ राखली जात नाहीत आणि मग तो भाग वेगळा. म्हणजे नॅशनल एव्हरेजच्या तुलनेमध्ये आपण खूप चांगले आहोत. हो, म्हणजे ॲव्हरेज बेसिसवर. आता इथे प्रश्न काय होतो की लोकांच्या मध्ये थोडासा अवेअरनेस जेवढा जास्त येईल तेवढं बरं. म्हणजे फॉर एक्झाम्पल कसं आहे की आमचं एम होतं की 24/7 वॉटर सप्लाय करायचा, पण त्याच्यासाठी काय असं की सगळ्यांनीच ज्युडिशियस यूज ऑफ वॉटर करायला पाहिजे. आता आपण इथे 4 जण बसलो, 5 जण बसलोय, प्रत्येकाला जर 5-5 लाडू म्हणून स्वयंपाक केला आणि एकानेच 15 लाडू खाल्ले तर मग कोणाला तरी कमी पडणार. जसं आम्ही म्हणतो की सावलीचा ट्रीटमेंट प्लांट आमचा झाला. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की आताची जी कॅपॅसिटी आहे वॉटर ट्रीटमेंट करण्याची ती इथल्या पॉप्युलेशनसाठी पुरेशी आहे. हो, तरी पण पाणी मिळत नाही, याचा अर्थ कोणीतरी जास्त पाणी वापरतं. बरोबर. आता फॉर एक्झाम्पल मी नेहमी उदाहरण द्यायचो पूर्वी पण की आमची जी सावली जी ट्रीटमेंट प्लांट नवीन आम्ही हे केला त्याच्यातनं आता मडगाव पहिल्यांदा येतं, सावर्डे पहिल्यांदा येतं, तिथे प्रॅक्टिकली 20 hours वॉटर सप्लाय आणि वास्को इज टेल एंडर. याने जर 20 जास्त पाणी ओढलं तर वास्को टेल एंडर असल्यामुळे त्यांना कमी पाणी पोचणार. म्हणून काय म्हणजे आम्हाला आमचं असं म्हणणं होतं की सगळ्यांनीच 24/7 वॉटर सप्लाय यूज केला पाहिजे, वापरता आला पाहिजे. पण त्याचवेळी त्यांनी जर ज्युडिशियसली यूज केला, आपल्याला अलोकेशन बाबा आहे की तुम्हाला 150 लिटर्स पर डे पर कॅपिटा आहे, तेवढं तुम्ही वापरलं. पण तुम्ही जर एखाद्याने जर 500 लिटर्स पर डे पर कॅपिटा वापरलं तर मग याला तुम्हाला असं काहीतरी करता येणार नाही का टेक्नॉलॉजी? समजा एखाद्या घरामध्ये 4 सदस्य आहेत, त्यांच्या एलोकेशन एवढंच पाणी आज त्यांना दिवसाला मिळेल, तेवढंच पाणी त्यांना द्यायचं, असं काय करता येऊ शकतं. पण म्हणून टेक्नॉलॉजी द्वारे शक्य आहे का तसं? शक्य म्हणजे देर आर इनडायरेक्ट जे मेथड्स असतात त्यातली एक मेथड आहे की अवेअरनेस डेव्हलप करणे, दुसरी मेथड आहे की टेरिफ स्ट्रक्चर. जे तुमचं हायजीन पॉईंट ऑफ व्ह्यू जेवढं मिनिमम बेसिस रिक्वायरमेंट आहे हायजीन पॉईंट ऑफ व्ह्यू. फॉर एक्झाम्पल आता तुमचा प्रश्न चांगला आहे की उद्या पाणी पिणे, पाणी शिजवणे म्हणजे अन्न शिजवणे आणि आंघोळ करणे, ह्याच्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने स्टडी करून असं शोधून म्हणजे असं म्हटलं जातं की 40 लिटर पर हेड पर कॅपिटा पुरेसं आहे ह्या गोष्टीसाठी. बाकीच्या ज्या तुमच्या इतर जसं अर्बनायझेशन होतं मग तुमची रिक्वायरमेंट वाढते. आणि एक सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट आपण समजून घ्यायला पाहिजे की जेवढं पाणी जास्त वापरतो तेवढं वेस्ट वॉटर जास्त होतं. जेवढं तुम्ही जास्त पाणी वापराल तेवढं वेस्ट वॉटर जास्त होतं. आणि वेस्ट वॉटर ट्रीटमेंट हे एक मोठा प्रश्न असतो जो बऱ्यापैकी निग्लेक्ट केला जातो, कारण त्याच्यासाठी जे एक्सपेन्सेस लागतात ते खूप असतात आणि नॉर्मली त्याला प्रायोरिटी दिली जात नाही. म्हणून तुम्ही उद्या आता मी बघतो असं, माझा एक मित्र होता, आहे अजूनही, तो म्हणला तुमच्या पाण्याचे दर एवढे कमी आहेत की मी नारळ शिंपायला पाणी वापरणार, कारण मला परवडतं ते. आम्ही आता सध्या तुम्ही टेरिफ बघितलं तर आपलं 3.5 पैशाला आपण 1 लिटर पाणी देतो. जे बाजारात तुम्ही 10 रुपयात बिस्लरीची बॉटल 20 रुपयात पिता, आम्ही 3.5 पैशात, म्हणजे आता पैसे नाहीच आहेत बाजारात. तुमचं म्हणणं असं आहे की जर तुम्ही डिस्करेज करायचं लोकांना असेल तर टॅरिफ तुम्ही प्रॉपरली प्लॅन केली पाहिजे. बरोबर. टॅरिफ त्याच्यासाठी म्हणून काय असं की त्याला म्हणतात एक व्हॉल्युमेट्रिक टेरिफ किंवा टेलिस्कोपिक टेरिफ म्हणतात, की जेवढं मिनिमम रिक्वायर्ड आहे तुमच्या हायजीन पॉईंट ऑफ व्ह्यू त्याला मिनिमम रेट, त्याच्यानंतर जेवढं जास्त वाढवलं तर जास्त रेट,
एक्सेसिव्ह कन्झम्पशन केलं तर एक्सेसिव्ह, आणि डिटरंट टेरिफ पाहिजे की ज्यांनी वेस्टफुल कन्झम्पशन करतात तसं. बरोबर. ह्याच मुद्द्याचेर हांव आतां भारत बागकर हांचे कडेन वतलो, कित्याक तरी वाचा सुंदर सरान एक बरो मुद्दो मांडला की उदक ट्रीट करपाची जी कॅपॅसिटी आसा ती भरपूर कॅपॅसिटी, म्हणजे 2025 एंटिसिपेट करून जी कॅपॅसिटी थारायल्ली त्याच्या पेक्षा चड कॅपॅसिटी सध्या स्टेटीन आसा, पण उदक मेळना. हाचें तांच्यांनी एक कारण सांगलें, तें म्हत्वाचें कारण आसा की कोण तरी जास्ती उदक कोणाच्या तरी वाट्याचेर वापरता, तेका लागून त्या मनशाक किंवा त्या वाठाराक तें उदक मेळना. अशेंच आतां पेडण्यान जावपाक लागला. भारत बागकर साहेब, म्हाका एक सांगा की पेडण्यान जो वॉटर स्कॅसिटी म्हणजे उदकाचो जो प्रश्न निर्माण जाला ताचें नेमकें कारण कितें? जल ही जीवन है अशें आमी म्हणटात. हय. उदक जर ना जाल्यार आमकां भवितव्यान ना, आनी आमचो जो फुडलो फुडार आसा तो अंधकारमय जावपाचो शक्यता आसा. आतां संपूर्ण गोंयान उदकाचो कितें प्रश्न आसा, कितें समस्या आसा तेंचे बद्दल आमच्या अधिकाऱ्यांनी सांगलेलें आसा, तांकां भितरलो अभ्यास आसा. खास करून पेडणे तालुक्यान हे जर फाटले जर आमी एक 4-5 म्हयने पळयलो, अभ्यास केलो आनी जर न्यूज पळयली आनी रियालिटी पळयली जाल्यार खुबश्या गांवांनी उदकाचो ज्वलंत असो प्रश्न, ज्वलंत अशी समस्या आसा. आतां हांगा हांव तुमकां 2 गोश्टी हांगा हांव नमूद करीनशें दिसता. एक म्हटल्यार जें उदक थंयसर अवेलेबल आसा, जें उदक थंयसर आमी सांठोवन दवरता, नाजाल्यार चांदेल ट्रिटमेंट प्लांटाचेर जे कितले 15 mld चो प्लांट चालू आसा, मागीर मदींच थोडे बंद पडटात आनी जे सप्लाय जाता तो एक गजाल. आनी दुसरी म्हटल्यार हें उदक डिस्ट्रिब्यूट कशें जाता. आतां चांदेल प्रकल्प सुरू केलोच तो पेडणे तालुक्याची तान भागोवपाक. पेडणे तालुक्यांतल्या सगळ्या गांवांनी मुबलक अशें उदक तांकां अवेलेबल जावपाक जाय म्हणून. पूण आयज जर आमी पळयत जाल्यार प्रत्येक दिसा खंयच्या ना खंयच्या गांवचो प्रश्न घेवन, खास करून थंयसरले महिला आसा ते जे हेचे PWDचे वॉटर सप्लायचे ऑफिस आसा पण पेडण्यां, थंयसर त्या ऑफिसरांक मेळपाक येतात, मागीर घागर मोर्चा घेवन येतात. म्हणजे सांगपाचो उद्देश म्हणल्यार हो प्रश्न खूब ज्वलंत जाल्लो आसा अशें म्हाका दिसता. आतां सरांनी सांगला त्या प्रमाणे मुबलक म्हणजे आसा उदक अवेलेबल आसा, पूण ते लोकां पर्यंत पावना. एक फावटी मदीं पायपलायन फुट्टा, एक फावटी आनी कसल्यो समस्या जाता. पूण उदक जेन्ना आसता, जर ट्रिटमेंट प्लांटान उदक आसा जाल्यार ते लोकांच्या घरा पर्यंत कित्याक पावना हो एक प्रश्न आसा. आनी पेडणे तालुक्यान खास करून हांव त्या क्षेत्रान निगडीत आसल्या कारणान म्हाका अशें दिसून येयलां की मेजॉरिटी जें उदक आसा तें उदक मेन जे 3 म्हाज्या हिशोबान 3 गजाली आसा थंयसर. एक म्हटल्यार मोपा विमानतळ जो हालींच सुरू जाला, आनी म्हणजे मेजॉरिटी ऑफ द वॉटर गोज टू मोपा एअरपोर्ट. थंयसर जो एक्चुअली जो कालवो बांदला, तिलारीचो कालवो जो आमी हे म्हणटा कॅनल म्हणटा, तो आसलो कित्याक लागून बांदला की दूरदृश्टी तेन्नाच्या सरकाराची आसली की शेती प्रधान तो भाग जावचो. कालवो आनी बारीक बारीक थंयसर हाफ पायपां आसता पळय तसली घालून सगळ्या शेतांनी ती हे सोडलेली पायपां, जेणे करून प्रत्येक शेतान तें उदक पावचें म्हणून. पूण सद्याक जर पळयत जाल्यार तो जो कितें तेंचो उद्देश आसलो तो पूर्णपणे सपशेल अपयशी ठरलेलो आसा. म्हणजे तिळारीचे जे उदक जे शेता खातीर हाडिल्ले ते तुमची आतां म्हणटा की ते एअरपोर्टाक व्हेले. ते एअरपोर्टाक जालेंच, आनी जे बारीक बारीक शेतांनी पावोंक जाय म्हणून जे कितले हजारांनी लाखांनी पयशे मोडून जे प्रकल्प केल्ले, आतां ती पायपां परत काडटात. एकदा घातली कितलेशे पयशे मोडून, आतां थंयसर काय तें उदक म्हणजे कॅनलाक जोडपी जी पायपां आशिल्ली ती काडपाक लागले. कित्याक काडपाक लागले तर ते जमिनीन आतां व्हडले व्हडले प्रोजेक्ट येता. एग्जाम्पल दिवपाचें जालें जाल्यार थंयसर आतां एंटरटेनमेंट सिटी म्हणून येवपाची आसा. आमचो डेल्टीन म्हणून जी कंपनी आसा तेंच्यांनी 4 लाख स्क्वेअर मिटर घेतलेलो हा जागो. तो म्हाज्या अख्ख्या घरात कुशीकूच म्हणून म्हाका तें कळ्ळें की त्या सगळ्या एरियेक तेंच्यांनी पायपां घालून तो प्रोजेक्ट केल्लो, आनी ती शेत जमीन आसलेली, काजू बागायती आसलेली आनी शेत जमीन, आनी थंयसर उदक पावोवपाचो तेंचो प्रयत्न आसलेलो. पूण आतां सद्या ती सगळी पायपां काडपाचो तेंचो हें चालू आसा, आनी तें उदक थंयसर पावोवपाचो प्रश्न सोड, थंयसर आतां व्हडली ती एंटरटेनमेंट सिटी आनी कॅझिनो आनी कितें कितें लोक म्हणटा आमकां काय अजून खबर ना, पूण अशें येवपाचें आसा. आतां जर तुमी पळयशात जाल्यार एअरपोर्टार जें उदक वयता कॅनलांसून तें एक मोटर असो आसतलो जो एका सेकंडाक 100 लिटर्स पाणी ओडटा, आनी अशे 4 थंयसर पंप आसात आनी ते 24/7 काम करतात. सो कितलें उदक मोपा एअरपोर्टाक वयतलें तें तुमी पळयात. थंयसर बैलपार म्हणून एक गांव आसा, थंयसर तेंच्यांनी व्हडलो प्रोजेक्ट बांदलो.
दाखयले सुरवातीक आम्ही सुद्धा थंयसर गेले आमचे सगळे कार्यकर्ते बाबा हे तुम्ही कितें चलयला ना हे सगळे शेतकऱ्याच्या फायद्याक लागूनच म्हणून ते सुरवातीक आमकां सांगले थंयसर मिनिस्टर पासून येयल्लो मागीर जे कार्यकर्ते आसले तांकां तेणी कार्यकर्त्यांनी तांकां प्रश्न विचारले पूण तांकां कांय हे करूंक ना त्यांनी उत्तर दिवंक ना आणि तो प्रोजेक्ट ऑलमोस्ट कंप्लीट जावपाचो आसा ते बी उदक ते न्हंय जी आसा बैलपार न्हंय थंयसून ते ओडून आतां कॅनलान घालतले आणि ते कॅनलाचे उदक परत आसा तशें थंय मोपा एअरपोर्टा पर्यंत वयतले आणि मागीर ते वयर एअरपोर्टाचेर ते एब्झॉर्ब करतले सो सांगपाचो उद्देश मोर दॅन हाफ ऑफ द वॉटर सप्लाय गोज टू एअरपोर्ट मागीर फुडें धारगळी वाटेन येयात तुमी थंयसर आयुष हॉस्पिटल जालां आणि अक्षरशः आमच्या फुड्यान जी मेन पायपलायन आसलेली ताका तेंच्यांनी होल मारलो आणि ते सगळें उदक व्हरून तेंच्यांनी आयुष हॉस्पिटला कडेन डायवर्ट केलें आणि तिसरो हे म्हणटा आतां पेडणे तालुक्यान जी कोस्टल बेल्ट आसा पळय दर्या देग आसा ती मांद्रे हरमल मोरजी गांव जो आसा थंयसर हॉटेल्स आसा आणि आता सध्या सीजन आसा कितलेशेच हे येतात आमचे ट्युरिस्ट येतात सो ते कन्झम्पशन थंयसरूय चड आसा आता तुम्ही एक म्हाका प्रश्न विचारात अरे जर मोरजे गांवांत जर उदक वयता जाल्यार ते लोकांच्या घरांनी कित्याक वचना जे डॉमेस्टीक लोक हात यूज करपाक सोदतात तेंचे मोर्चा कित्याक वयता थंयसर डिपार्टमेंटाचेर हॉटेलवाल्यांचे कित्याक वचना सो थंयसर जी डिस्ट्रिब्युशन सिस्टम आसा थंयसर सेटिंग आसा असो म्हाजो आरोप आसा आता सेटिंग कशें की व्हडले व्हडले जे प्रोजेक्ट म्हणजे गांवांत जे उदक येता जेचेर लोकांचो अधिकार आसा तर तांकां न मेळटा ते हॉटेलाक मेळटा अशें म्हाका दिसता आणि म्हाका आरोप करूंक सोदता आणि तो आरोप आसा म्हाजो कित्याक तांकां प्रॉब्लमूच ना जेन्ना एक हॉटेल आहा पळय कस्टमर ते आतां सरान सांगला त्या प्रमाणे पर पर्सन 40 लिटर यूज करतात पूण तेंची ती लॉन आसता गार्डन्स आसता आणि बाकीच्यो गजाली आहा थंयसर हजारांनी लिटर जे उदक लागता पळय ते तांकां बिंदास वयता सो सरकाराचो हांगा दृश्टिकोन आहा तेचेरूय म्हाका संशय आसा एक्चुअली सो सांगला त्या प्रमाणे डिस्ट्रिब्युशन सिस्टम आसा ती फॉल्टी आसा गरीब लोक जे बाबडे रावतात उदकाक तांकां उदक मेळना आणि सरकाराचे जेचेर वरदहस्त आहा सरकाराचे जे ब्लेसिंग्स आसा ते जे कसले सरकारी एस्टॅब्लिशमेंट म्हणा जाल्यार हॉटेल लॉबी म्हणा थंयसर जाय तशें उदक ह्याच मुद्द्याचेर आमी ॲडव्होकेट शिवाजी देसाय यांचे कडेन वचचे सत्तरी तालुको जो आसा तो निसर्गान भरलेलो तालुको भरपूर पावस पडटा भरपूर जंगल आसा हालींच्या काळांनी उजो लागून काय जंगल नष्ट जाला पण भरपूर जंगल असलेलो तालुको आणि केन्ना आमी अशें आयकूंक ना की सत्तरीन पाण्याची टंचाई निर्माण जाली लोक पाणी करतात आणि असे फोटो व्हिडिओ पळोवपाक आयले की ते टँकर केन्ना येतलो म्हणून ते बिरला धरून म्हणजे तुमच्या सायडीतले गांवांतले जे लोक आसा ते सकाळी उठून शेतान वचपी रानांनी वचपी लाकडाचे बरे हाडपी किंवा आणि कितें लागीं करून आपले उपजिविका सगळी चलोवपी काजी आसतले आमी आसतले कुळागरान काम करपी असो कश्टकरी समाज तो म्हणजे पाण्या खातीर सगळे कामां धंदो टाकून वाट पळोवपाची वेळ तेंचेर आयली तरी पण एका सायडीन अशें चित्र निर्माण केलें की सत्तरीन पाणी टंचाई ना दुसऱ्या सायडीन दिसता की सत्तरीन पाणी टंचाई आसा तर म्हाका तुमी रियलिटी सांगा की खरोखर पाणी टंचाई आसा थंय जाल्यार ती कित्या खातीर जाली काय कारणां आसूं शकता गोंयचो जर आमी अभ्यास केलो न्हू एक लक्षात येता पावस सत्तरी तालुक्यान पावसा खातीर सत्तरी तालुक्याचो दुसरो क्रमांक लागता बरोबर सगळ्यान 2 नंबर एक सांगे मागीर सत्तरी काही वर्सां पयलीं म्हाज्या एका फ्रेंडाचो एक्सिडंट जालो टँकराद्वारे आनी टँकरान ताका उडयलो आनी तो एक्सपायर्ड जालो त्या वेळाचेर आमी अशें ठरयलें की आमकां थोडे एविडन्स कितें काडपाचें आशिल्लें म्हणून आमी वॉटर रिसोर्स डिपार्टमेंटाक आपले PWD डिपार्टमेंट जे टँकरद्वारे पाणी पुरयता आमी एक RTI घातले आनी आमकां RTI द्वारे एक धक्कादायक म्हायती मेळ्ळी सत्तरी तालुक्यान अंदाजे 70 ते 77 गांव आसात 12 पंचायती एक म्युनिसिपालिटी त्या वेळाचेर आमकां जी अशी म्हायती मेळ्ळी ती ही आशिल्ली की सत्तरी तालुक्यात टँकरद्वारे 21 गांवांनी पाणी पुरयलें वता 21 गांवांनी लक्षात दवरा विथ प्रूफ आणि हे सगळे छापून आयलां मागीर लक्षात अशें येयलें अरे येदो व्हडलो पावसा खातीर दुसरो नंबर ह्या तालुक्याचो लागता आणि तरी देखील 21 गांवांनी पाणी पुरयलें वता म्हणजे ह्या तालुक्यान जे पाण्याचें नियोजन आसा ते नियोजनच व्यवस्थित ना पाण्याचो साठो मुबलक ना असो प्रश्न ना लक्षात दवरा पाण्याचें जे नियोजन हांव जे कितें म्हणटा की नियोजन ना म्हणजे कितें ना आत्तां आमी जर पळयलें की सत्तरी तालुको हो जंगलान समृद्ध आतां हांगासर सन्माननीय आमचे हे बशिल्ले आसा वॉटर रिसोर्स डिपार्टमेंटाचे बशिल्ले वॉटर रिजर्वॉयर्स खंयच्यान स्टार्ट जाता जंगलांतल्यान स्टार्ट जाता पाणी खंयच्यान सुरू जाता जंगलांतल्यान सुरू जाता म्हणजे पाण्याचो सोर्स हा तो जंगलान आहा जंगलान जर तो पाण्याचो सोर्स आसा न्हू
जाल्यार आरे बाबा तुम्ही त्या सोर्साचें डिटेक्शन करा मरे. खंयच्यान बाबा सोर्स येता तो, कसो सोर्स येता तो, आनी मागीर त्याच्या खातीर आमी कशा पद्दतीन बारीक बारीक जलसाठे उबे करू शकता काय, ह्या संदर्भात तुम्ही कितें तरी पळयात न्ही. लक्षात दवरा. कितें केलें गेलें 70 तालुक्यान कितें केलें गेलें, नो डावट. मागीर दाबोस वॉटर टँक बांदलो आनी बाकीचे कितें बांदलें, मागीर परत नळाद्वारे पाणी पुरयलें गेलें. परंतु वास्तव जर पळोवंक गेलें जाल्यार 70 तालुक्याचे जे गांवगिरे वाठारे आहा पळय थंय मुबलक पाणी आहा. आतां म्हजो जर गांव जर पळयलें न्ही, म्हज्या गांवांत आयुश्यान केन्ना पाणी सुकाना. ब्रह्मकरमळी म्हज्या गांवांत पाणी केन्नाच सुकाना. पण दुर्दैव अशें आहा, म्हाज्या गांवांत पाणी सुकाना हें सत्य आहा, पण म्हाज्या गांवांतल्या प्रत्येक घराक नळ आहा. लॉजीक सांगता तुमकां, म्हाज्या घरांतल्या प्रत्येक घराक नळ आहा. आता समजा जर गांवांत जर पाण्याचो साठो जर मुबलक आहा जाल्यार गांवचें पाणी गांवा खातीर कित्याक ना, नळाची गरज पडची ना न्ही. असे अनेक जण कॉन्सेप्ट वापरतात, गांवचं पाणी गावासाठी, गांवचा गोबर गॅस गावासाठी, असे कॉन्सेप्ट नवीन नवीन तयार करूं येता न्हू. परंतु ते तयार करपा खातीर किंवा कितें करपा खातीर हाचेर जो एक सखोल अभ्यास करपाक जाय तो विचार केलो वचना. लक्षात दवरा. आनी मागीर स्टेटमेंटां कितें येता, म्हणजे हालींच 70 तालुक्यांतल्या काही लोकप्रतिनिधींनी स्टेटमेंटां दिली की ते म्हणपाक लागले हे बाकीचे काय पाणी टंचाई बिंचाई आहा तेका टँकर माफिया जबाबदार आहा आनी कितें जबाबदार आहा. हांव कितें म्हणटा, तुमी अशी स्टेटमेंटां जेन्ना करता तेन्ना लोकांचो बुद्धीभेद करनाका. यू नीड टू वर्क आनी तुमी प्रॉपर सेन्सान वर्क करा. आनी तुमकां जर प्रॉपर सेन्सान खरोखर जर काम करपाचें आहा न्ही जाल्यार 70च्या जंगलान आदी फिरा. 70चे जे सकळ लोकप्रतिनिधी आसात त्यांच्या हांव नांवां घेना, तांच्यान त्या जंगलांनी फिरवूंक जाय, समजून घेवपाक जाय बाबा ह्या जंगलांत नेमकें आसा कितें. नेमकें तुमी गव्हर्मेंट सर्वंटांक जबाबदार धरले म्हणून जायना. लक्षात दवरा. प्रत्येक वेळा उठसूट कितें करता खबर, गव्हर्मेंट सर्वंटाचेर बट धरता. हांव तुमकां सांगता, इन 2009 आमी एका इल्लिगल मायनिंगेच्या अगेन्स्ट फायट करताले आनी नगर आपले धावे इल्लिगल मायनिंगच्या संदर्भात आमची एक व्हडली फायट जाल्ली. आनी त्या वेळाचेर कशें जाल्लें की आमकां अशें दिसलें की जर समजा ही मायन त्या भागांत जर जाली जाल्यार हांगासरले जलसाठे नश्ट जातले. जलसाठे नश्ट जातले जेन्ना म्हाज्या लक्षांत येयलें तेन्ना हांवें कन्सर्न डिपार्टमेंटाक RTI घातलें. कितें की म्हाका जेन्ना कळ्ळें की ती जेन्ना मायन जावपाची आहा तेन्ना त्या मायनीचे जे डॉक्युमेंट दितात, जी एनवायरमेंटल असेसमेंट रिपोर्ट आणि मायनिंग मॅनेजमेंट प्लॅन, तातूंत कितें बरयल्लें, देर आर नो रिजर्वयर्स इन नगरगांव पंचायत एरिया, म्हणजे नगरगांव पंचायतीन जलस्रोतच ना अशी आमकां म्हायती दिली, म्हणजे खोटी म्हायती. आणि मागीर जेन्ना आमी ते RTI जेन्ना घातले तेन्ना आमकां RTIच्या माध्यमांतल्यान कितें मेळ्ळें की नगरगांवच्या जी भाग आसा आमचो भितर प्रचंड मोठे जलसाठे आहा. पूण हे जलसाठे आसा ते सांगतात, आमकां ती म्हायती दिली, आमकां ते सांगले गेले. पण ते जलसाठे आहा जाल्यार जलसाठे असले म्हणून जायना न्ही, ताचो व्यवस्थीत उपयोग कसो जातलो हो केवळ 70 पुरतो विशय न्ही. आमी आतां म्हादे पयलीं येयली ती डायरेक्ट 70 येता देगांवच्यान येयल्या उपरांत. पहिली जर ती त्या भागान जर येता जाल्यार त्या भागांतल्यान बाकीच्या भागांनी वयता न्हू. पण तो भाग जो आसा जाल्यार त्या भागांत ते जे जलसाठे आहा ते आयज हांव तुमकां एक सांगता, पाण्याचो जो प्रश्न आहा येणाऱ्या 10 वर्सांत गोंयांत पाण्याचो प्रश्न खूब गंभीर जावपाचो आहा. आणि फुडल्या 10 वर्सांनी पाण्या खातीर एक तरी आमदार पडटलो. हे लक्षात दवरा, ही भविष्यवाणी लक्षात दवरा तुमी. आणि पाण्याच्या मुद्द्याचेर न्ही कोण ना कोण तरी इलेक्शनाक पडटलो नक्की, हांव सांगता तुमकां. कारण कितें आसा खबर आसा न्ही, तर आमी विचार कसो करता, विचार केल्या उपरांत 70 गेल्या उपरांत कितें रस्ते केले, सगळे केले, रस्ते जाय कोण नाका म्हणना, पण बेजीक जे जाय ते. आणि ते जर समजा जर तुमी एक खंयचो तरी हांवें एक व्हडलो प्रोजेक्ट काडलो, हे प्रोजेक्ट दाखयलो म्हणून जायना, ग्रावंड लेवलाचेर तुमी कितें अभ्यास केला काय. त्या खातीर हांव कितें म्हणटा, म्हाजें मत कशें आसा, हांव जाणा हांव काही वॉटर रिसोर्स डिपार्टमेंटांतल्या अशा ऑफिसरांक वळखता जे बऱ्यापैकी काम करपाक सोदतात. आय नो देम पर्सनली. ते सांगतात की आमकां अशें काम करपाचें आहा, पण तूं पॉलिसी ना, प्रॉपर पॉलिसी ना न्ही. काम जर पाण्या खातीर जर काम करपाक जाय जाल्यार विथ प्रॉपर पॉलिसी काम करचें पडटलें. ह्याच मुद्द्याचेर आमी आतां नाडकर्णी सरांकडे वचचे की तेंच्यानी आतां सांगलें की उदक आसा भरपूर नॅचरली आसा. तुमी WID डिपार्टमेंटान चीफ इंजिनियर म्हणून काम करताले. उदकाचो साठो वाडोवपा खातीर बंधारे आसतले नाल्यार आनी स्ट्रेंचीस आसतले, अशें काम खात्या कडून जातालें काय कितें एक, आनी फुडें भविश्यांत आमकां वॉटर सेक्युरिटीसाठी कितें करपाची गरज आसा. पळय आतां कितें आमच्या एडवोकेट देसायान सांगलां, दॅट इज रिगार्डींग ड्रिंकींग वॉटर सप्लाय. बेजिकली आतां ड्रिंकींग वॉटर सप्लाय म्हणजे कितें, WIDCचो जो
हें आसा रिस्पॉन्सिबिलिटी ती उदक सप्लाय करपाची पीडब्ल्यूडीक रॉ वॉटर अवेलेबल करून दिवपाची आनी थंयच्यान ट्रीट करून सप्लाय करपाची ती तांचेर आसा ते पीडब्ल्यूडी रिस्पॉन्सिबिलिटी. सो आमचें कितें आशिल्लें दाबोस जी आसा ती म्हादईचेर आसा आनी म्हादईन प्रचंड हें आसा थंय बंधारे इतले आहा, थंय वेळगे आहा, सावड्डे आहा, शिरसावड्डे आहा, कितलेच बंधारे आहा. आनी सद्या पसून हांव हांगा वताच वेळगे वताच. सो वेळगे वतना म्हाका थंय बंधाऱ्यान भरपूर उदक आहा. सो उदकाचो शॉर्टेज ना. बेजिकली खंय हें जाता इज आय फील इट इज डिस्ट्रिब्युशन एंड मॅनेजमेंट. करेक्ट. सो वॉट एवर ही टॉक्स इज सेन्स, बट हातून कितें आसा देर आर लॉट मेनी इश्यूज टू दॅट. आतां कितें आसा खंयचे हाका आतां आमच्या आनंद वाच्या सुंदरान सांगलें सशांच्या वयर आमी ट्रीट करता. 619 हय. आनीक अबाउट 20 लाख जर आमी हें धरत जनरलायज करून जाल्यार प्रत्येकाक 24 वरां उदक दिवं येता. 300 लिटर्स उदक दिवपाक जाता 24 वरां. 50% लॉस पसून जाल्यार तांकां 150 लिटर्स दिवपाक जाता. नाल्यार 12 वरां 300 लिटर दिवपाक जाता. इन द सेन्स. पूण तातूंत कितें आसा हातून खूब इश्यूज खूब आहा मॅनेजमेंटाचे. आतां मॅनेजमेंटाचे इश्यूज म्हणल्यार कितें आसा बेजिकली हें आतां एकट्याक ब्लेम करून हें ब्लेम करपाक न्ही. वॉट आर द रिजन्स? पळय देर आर सो मेनी रिजन्स. पयलें म्हणजे आमचें कितें आसा, हांवें वॉटर सप्लायन पयलीं काम केलां पयलींच इनिशियली. सो आमी खंयचीय आतां डिझायन करता न्ही नेटवर्क, ते हार्डी क्रॉस ऑर मॉडिफायड हार्डी क्रॉस मेथड आमी घेवन ती प्रत्येक पॉयंटार हांगा बाबा कितलो डिस्चार्ज वतलो, हांगा कितलो डिस्चार्ज वतलो, हें आमी सगळें हें करून तो नेटवर्क डिझायन जाता. हें जाल्या बरोबर ड्यू टू वेरियस अदर रिजन्स आनीक एस्टिमेट जाता. हो सामको इम्प्लिमेंट जाल्या बरोबर आनीक एस्टिमेट सप्लायींग एडिशन्स टू ऑर ऑल्टरेशन्स आनीक एडिशन्स टू दीस नेटवर्क. म्हणजे हेवटेन वाडयलें तेवटेन वाडयलें तेवटेन लास्टाक अशें खबर नासता खंयच्या हातून कितलें वतलें देवाक पसून खबर नासता. बेजिकली तुवें डिझायन केल्लो एक जाता वाडयल्या बरोबर पळय बेजिकली यू गेट प्रेशर आनी तें जाता. दॅट इज फर्स्ट थिंग. सेकंड थिंग कितें आसा, खंयची मेन लायन आयली न्ही ऑपासून मेन लायली ती टॅप आयल्या बरोबर टॅप केल्या बरोबर ती हातून वचपाक जाय खंयच्या बॅलन्सिंग रेजर्वार आनी थंयच्यान डिस्ट्रिब्युशन नेटवर्क चालू जावंक जाय. पूण कितें आसा खूब कडेन अशें आसा थंयच्यानूच डिस्ट्रिब्युशन नेटवर्क चालू जाता. तूं जर थंयच्यान हातूंच्यान बॅलन्सिंग हातून जालो जाल्यार तूं कंट्रोल करपाक जाता. वाचेसुना म्हणलां पळय ते एकदम बरोबर आहा, तूं कंट्रोल करपाक जाता थंय. पूण हातून कितें आसा कंट्रोल कांय उरना तुजो. बेजिकली कितें जाता थोड्या वेळा पायपां वर्क जाता लायक इन फ्लो इन ओपन चॅनल आनी थोड्या वेळा जाता इन एज इफ इन पायप्स म्हणजे फूल प्रेशरान नाल्यार हाफ प्रेशरान. सो खंय लोवस्ट पॉयंट आहा थंयच वता उदक. लास्ट एंड पॉयंटाक पावत ना म्हणजे तांकां लेस वॉटर मेळटा. दीस आर सो मेनी दीस वीच हॅव टू बी रेक्टिफायड ओवर द इयर्स. आनी हें कितें आसा 24/7 जर आमी विचार केलो आतां हें केल्यार वी हॅव टू डू अ लॉट ऑफ स्टडी एंड दीस एंड कम टू अ सर्टन कंक्लुजन एंड देन इम्प्लिमेंट इट. जाल्यार हें इम्प्लिमेंट केल्यार एक 5-6 वर्सान सारकें इम्प्लिमेंट केल्यार 7-8 वर्सां तरी लागतली मिनिमम. 24/7 ताजे पयलीं 24/7 म्हणटा शक्यच जावपाचें ना. पण लोकांचे संवयी सुद्दां जे आसा ना उदक वापरपाचे ते बदलपाक जाय. आय एम व्हेरी मच अग्रेएबल टू वॉट वाचेसन. आतां कितें आसा पळय आमी तोंड धुता आमचो नळ उक्तोच आसता आमी ब्रश करीत वता खाड करता नळ उक्तोच रावता. तो हें करता मागीर आमी हें करता. तूं जाणा एक ड्रॉप जर कंटिन्युअस एक ड्रॉप पर सेकंड जर व्हांवपाक लागलो जाल्यार ओवर अ इयर 10,000 लिटर आमी वेस्ट करता एका ड्रॉपान एका नळान. म्हणजे यू कॅन इमेजीन अशें जर कितलेशेच घरान जावपाक लागलें यू कॅन इमेजीन हाव मच वॉटर गोज वेस्ट. हें एक. सेकंड थिंग कितें आसा प्रत्येका कडेन बांयो आशिल्ल्यो पयलीं
कंजंक्टीव यूज जातालो म्हणजे बांयचो आनी नळाचो. आतां त्यो बांयो हातून जाल्यार ओन्ली बांयो आसा त्यो फक्त टँकराक यूज करता. दॅट इज डिफरंट. बट आनी कितें आशिल्लें, आमच्या घरा वयर पावस पडटा. वाय नॉट यूज दॅट पावस. पळय आतां हांव सिंपल तुमकां कॅल्क्युलेशन सांगता. एक टायम आसा आमचे 4 जाणांचे जर एक फॅमिली आसत, एका घरान रावत 100 स्क्वेअर मिटराच्या, जाल्यार पावस 3 मिटर आमचेर पडटा. 3 मिटर म्हणजे 3 मिटर इंटू जर 100 स्क्वेअर मिटर धरत जाल्यार 300 स्क्वेअर मिटर तुज्या तकलेचेर आहा. आमचो रिक्वायरमेंट कितलो? प्रत्येकाचो 200 जर धरत 200 जाल्यार 4 हांचो 800 जालो लिटर्स पर डे. हातून मल्टिप्लाय बाय 365 जाल्यार 300चे कमी येता. तुका कितले रिक्वायर उदक जाय तितले तुज्या तकलेचेर आहा. हांव म्हणना की सगळें यूज करपाक जाता, पूण तातूंचो एक जर फ्रॅक्शन आमी यूज करत, आय एम जस्ट आस्किंग इफ सम फ्रॅक्शन्स कॅन बी युज्ड. गाडी धुवपा खातीर, गार्डनिंग रॉ वॉटर. इफ यू यूज सर्टन पर्संटेज ऑफ इट, इट विल गो अ लॉंग वे इन सेविंग वॉटर. आनी कितें आसा वाचनार म्हणल्यार ते आय एम व्हेरी मच अग्रेएबल टू दॅट कॉस्ट ऑफ ट्रिटींग वॉटर इज व्हेरी ह्यूज. वी आर सबसिडायझिंग इट, क्रॉस सबसिडायझिंग बाय चार्जिंग मोर टू इंडस्ट्रीज. सो unless people come to know that this is the cost of water, they will not try to save it. Certain to the slab galat, त्या स्लॅबा वयर जर हे घालत, वॉट एवर ही हॅज सजेस्टेड, इट इज अ फॅन्टास्टिक. हांगा मातशें टारीफ अलयली जाल्यार रोखडो somebody has to take certain decisions. These are some of the solutions in the long run. These are the solutions, but global climate, but not practicable in our state. No, because of climate change, there are going to be certain these which अजून पासून आम्ही drought face करना. If drought we are facing a drought here, what will be our condition? You can imagine. We have got very good rainfall for so many years now. हांव वाच्या संदर्भ तुमच्याकडे येतो बी. त्यांनी आता जो महत्वाचा मुद्दा जो मांडला की एक जर थेंब गळत जर राहिला तर मला एक सांगा की पीडब्ल्यूडी जे ट्रीटेड वॉटर करतं आणि प्रत्यक्षात ट्रीटेड वॉटरची क्वांटिटी आणि ग्राहकांपर्यंत जाणारं पाणी ह्याच्यामध्ये भरपूर गॅप असते. बरोबर. म्हणजे त्याला तुम्ही एक तुमचा टेक्नॉलॉजी मध्ये काहीतरी शब्द आहे NRW नॉन रेव्हेन्यू वॉटर. हे कमी करण्यासाठीची उपाययोजना आणि आताची सद्यस्थिती काय आहे? नाही, तुम्ही हा चांगला विषय आहे खरं. म्हणजे की जसं 100 युनिट्स तुम्ही मॅन्युफॅक्चर केलेत तर तुम्हाला बिलिंगमध्ये किती युनिट्सचा अकाउंट मिळतो, म्हणजे NRW सिम्पल टर्म्समध्ये. आता सध्या ऑफिशियल फिगर्स सांगतात 40% NRW आहे, पण जर हे फायनान्शियल आस्पेक्टमधनं बघितलं तर खरी गोष्ट कळेल. एका वेळी जास्तही असेल किंवा काय असेल त्याच्यावरती. म्हणजे एखादे 100 युनिट जर पाणी ट्रीट केलं असेल तर 60% युनिट हे लोकांच्या बिलिंग मध्ये जातात असं ऑफिशियल आणि 40% जातच नाही. म्हणजे ते एकतर पाईप कुठेतरी जमिनीत फुटलेलं असेल किंवा कुठेतरी पाणी चोरी करत असेल, आणखी काहीतरी शक्यता आहे. नाही, खूप नाही, 2-4 गोष्टी असतात. जसं आपण नाडकर्णी साहेबांनी सांगितलं तसं की आपलं जे टेरिफ एवढं कमी आहे. म्हणजे मी नेहमी आधी पण एक्झाम्पल द्यायचो की उद्या घरात एखादा टॅप लीक असला तर तो टॅप लीक रिपेअर करायला तुम्हाला टॅप नवीन आणायला पाहिजे, त्याची किंमत 300 रुपये असेल. प्लंबर ऑर्गनाईज करायला पाहिजे, तुमच्या घरी तुम्ही राहायला पाहिजे, म्हणजे जवळ 500-600 रुपयाचा खर्च आला. त्याच्यापेक्षा तो म्हणतो गळू दे टॅप, मॅक्झिमम मला 5 रुपये बिल असेल. ही जी मानसिकता आहे, तुमच्या घरचे तुमचे गळके जॉईंट्स असतील, कारण आपण ते इथे पहिल्यांदा GI पाईप्स वापरायचे. तर GI पाईप्सची लाईफ आहे खरं म्हणजे आपल्या सगळ्या ह्याच्यात म्हणजे 8 वर्ष. 8 वर्षांनी GI पाईप्स गंजतात
आणि आम्ही पण असे बदलले गेलेत का? नाही बदलले, आम्ही सांगतो जे इंटरनल घरचे पाईप वॉटर मीटर पर्यंतची जनरल डिपार्टमेंट सप्लाय करतं. वॉटर मीटर नंतरचे जे पाईप जातात आतमध्ये, म्हणजे मध्ये जर तुम्हाला माहिती असेल, आठवत असेल, ती पणजीमध्ये कोविड वगैरे झाला होता. कोविड नाही, सॉरी, कावीळ झाली होती, जॉन्डिस, ते नॅशनल थिएटर जवळ. त्याचं कारण काय की त्या कस्टमरचा आतला जो त्याच्या कंट्रोल मधला जो पाईप, त्याचा ओन पाईप, दॅट वॉज अ लिकिंग, अँड दॅट त्याच्यातनं ज्या बॅक्टेरिया किंवा किटाणू किंवा जे हे सुटलं ते आतमध्ये बॅक जातं, कारण ते इट इज नॉट गोइंग टू फ्लो इन द फ्लो डायरेक्शन, इट विल गो एनिवेअर. आणि तसं होतं. पण म्हणून मी कायम, माझ्या मते तर मी कायम इन्सिस्ट करतो की अवेअरनेस खूप वाढला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, असं आमच्या देसाई साहेबांनी सांगितलं तसं की आजकाल मोठे प्रोजेक्ट आले. आता NRW कमी करायला तुम्हाला कमीत कमी पैसे लागतील, पण त्याचं व्हॅल्यू राहत नाही, कारण दिस इज हार्डली. मध्ये केव्हा तरी एकदा जे असंच फार मला वाटतं खूप म्हणजे 10, 15, 20 वर्षापूर्वी की जेव्हा असं करायचं ठरलं, त्यावेळी एका यांनी सांगितलं होतं की तुम्ही आता जी कपॅसिटी पुरेशी आहे, तुम्ही प्रॉपर डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी, NRW कंट्रोल करण्यासाठी जर तुम्ही वापरलं. आता फॉर एक्झाम्पल जपानमध्ये NRW हार्डली 1%, 2% आहे. जायका प्रोजेक्ट मध्ये ते NRW कमी करणं हा होता. पण त्याच्यानंतर सगळं ते काय झालं की पुढे काय पॉलिटिकल याच्यातनं फिसकटलं आणि ते झालं नाही पुढे सगळं असं. पण NRW म्हणजे त्याच्यासाठी NRWला जे किंमत कमी NRW करण्यासाठी 40% पाणी कुठे जातं हे सरकारला माहितीच नाही, असा अर्थ सरळ निघतो. हो, बिल होत नाही म्हणजे ते पाणी कुठे जातं. हो, म्हणजे त्याच्यातनं काय, जसं तुम्ही म्हणलात तसं की एक तर नॉन वर्किंग मीटर, दुसरं इलिगल कनेक्शन, तिसरं इलिगल ड्रॉवर्स, चौथं लिकिंग व्हॉल्व्स, पाचवं लिकिंग पाईप्स. तर ह्या जे कारणं असतात त्याच्यामुळे हे NRW होत राहतो. नाही म्हणजे लॉसेस. साध्या भाषेत जर सांगायचं झालं तर एखादा दुकानदार आहे, त्याने 100 युनिट त्याने विकायला आणून ठेवले, त्याला 60 युनिटचेच पैसे आले, बरोबर, 40 कुठे गेले त्याला कळलं नाही, त्याची चोरीच झाली. आणि बेसिकली काय आहे की याच्यात चोरीपेक्षाही चोरी झाली बरोबरच आहे, पण त्याचा साईड म्हणजे मेन इफेक्ट काय होतो की 40% पाणी जे तुम्हाला अदरवाईज वापरायला मिळालं असतं. अशी काय स्टडी झाली आहे का की NRW जे वॉटर आहे, जे लीक होतं पाईप मधून, तुमच्या डोमेन मध्ये किती होतं आणि कस्टमरच्या डोमेन मध्ये किती होतं? ऍक्च्युली तुमच्या डोमेन मध्ये होणार ना, सरकारच्या डोमेन मध्येच होईल ना, कारण त्याच्या मीटर पर्यंत पोहोचलं तर त्याचं बिलिंग होईल. नाही, मीटर कधी कधी काय असतं की मीटरच्याकडे तो जॉईंट असतो, त्याच्यानंतर आतमध्ये पाईप जातो, मग मीटर बसवला जातो, आणि तिथनं मग मीटरच नॉन वर्किंग असेल तर त्याला बिलिंग पण बरोबर येणार नाही ना. दॅट इज डिफरन्स. नाही, मीटर जर बरोबर नसेल तर तुम्ही समजा उद्या 25 क्युबिक मीटर कंझ्युम करताय, तुम्हाला बिल कसं देतं ना? बिलच येणार 20 क्युबिक मीटर, कारण मीटर मेकॅनिकल मीटर जे असतात ते इन द ड्यू कोर्स त्यांची काय म्हणतात ते फिरायची जी एफिशियन्सी असते ती कमी होते. बेसिक म्हणून आजकाल डिजिटल मीटर्स आलेले आहेत, जसे ते इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटला पण बसवलेत, तसे वॉटर सप्लायला पण बसवलेत. द मीटर्स आर लिटल बिट कॉस्टली, पण ते दर 5 वर्षांनी आणि बदलणं अपेक्षित असतं त्या ह्याच्यातनं. म्हणून मी म्हणतो की, आणि जसं तुम्ही म्हणलं तसं की GIS बेस असं जे स्टडी, जसं ते आमचे भारत साहेब म्हणले होते तसं की पाणी कुठे जातं एक्झॅक्टली, म्हणून आम्ही ते GIS बेस्ड स्टडी करून प्रत्येक ठिकाणची मीटर्सला जर तुम्ही डिजिटलायझेशन केलं तर घरी तुमच्या रीडिंग तुमच्या ऑफिसमध्येच करू शकतो. बरोबर, लिकेज कुठे होते तुमच्या ऑफिसमध्येच बसून करू शकतो. आणि याला जास्त खर्च येत नाही आजकाल लेटेस्ट टेक्नॉलॉजी वापरल्या गेल्या तर, पण त्यासाठी विल पाहिजे सगळ्यांचीच. जसं म्हणले तसं आमदारांची विल पाहिजे, किंवा एखादा आमदार हे होईल तसं की आमदारांच्या मनात पाहिजे की त्याने आमदारांचं नाव घेतलं नाही, आमदार पण शब्द लोकप्रतिनिधी नाही एक आमदार पडेल असं, तो भविष्यात पूर्ण. पण म्हणजे मला काय म्हणायचं की मोठ्या प्रोजेक्टच्या पेक्षाही इफेक्टिव्ह प्रोजेक्ट घेण्यासाठी ऍड करायचं म्हणजे एकच म्हाका एकूच सांगपाक की ताणें म्हणल्या बरोबर एक्चुअली पायपान लॉसीस म्हणटा ते जाताच. 10-20% लॉसीस म्हणटा ते इज नॉर्मल. Even in 40% is alarming situation. 40, it might be even more. Other things are whatever he has said.
But there are losses which are actually because of friction in pipes, then due to various bends and this and reduction in this. There are lot many losses even in the system which accounts jata. आता second thing, what can be done is आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स यूज करपाक जाता. आर्टिडास म्हणटा तें आमी हाका आतां तयारीकूय बसोवपाचें केल्लें. आय डोंट नो बट वेदर इज दीस आर्टिडास म्हणजे रियल टायम डाटा एक्विजिशन सिस्टम. तुका खंय एंडाक पसून उदक कितलें पावता ताजेर हें आसता आनी तुका तें हाजेर मेळटा. आतां आर्टिफिशियल इंटेलिजन्स कशें हाका आमच्या ट्रॅफिकाक बसयता, पण तुका ट्रॅफिक खंय 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 वता तें बाकीच्या परदेशांत आसा पळय तसलें हें जपानाक आसा. सो वी कॅन ट्राय दॅट. इट इज स्लायटली कॉस्टली दीस बट वी कॅन ट्राय इट. कित्याक वी कॅन कम टू नो हाऊ मच वॉटर गोस वेअर. Okay. Unless we control this, I think we'll not be able to this. Neither he nor we will be able to account for that. Yes. Whether in irrigation system or in pipe waters. बाकर म्हाका एक तुमी अशें सांगात की पेडण्याचो जो पाणी प्रश्न आसा तो सुटावो करपा खातीर कितें करपाची गरज आसा? म्हाका दिसता सरान म्हटलें एडवोकेट देसायान पाणी धोरण वॉटर पॉलिसी ही एक फ्रेम करपाची गरज आसा. पयलीं आमी आमचो इतिहास जर पळयत कित्याक हे नळ बी म्हणटा पळय ते हालीं येयला. तेचे पयलीं लोक बाबडे आपली कशी पेडण्यान नळ लोक वापरीत नासले. नळ आसले पण पब्लीक टॅप वापरीत नासले. सो नॅचरल जे सोर्सीस आसलेले पळय आमच्या भुरगेपणान पासून पळय अशे व्हाळ येताले व्हांवून वयर झरो आसतालो ते इतले नितळ पाणी थंड सारखे येताले आनी वाटेर आमी सगळे न्हावपाक अशे 2-3 अशे जागे आसताले. वयर कोण 10 भुरगे न्हातात मागीर 10 भुरगे न्हातात आनी इतलें उदक सप्लाय आसलेलो. सो वयर झरो म्हणून आसलेलो. मागीर थंय झऱ्याचें उदक फुडें वचून एक तळें कशें जातालें थंय साठवताले. कोण कशें कोण म्हणटाले आमी तळें म्हणटाले. तें उदक यूज जातालें शेताक यूज जातालें. पयलीं आमी ते शेतान अशें हें काय आसतालें तुमकां कितें म्हणपाचें की हे जे आहा हेजे परत पुनरुज्जीवन करपाक जाय. परत पुनरुज्जीवन करूंकूच जाय. आतां जर आमचे कडेन सरकाराच्यो कितल्योश्योच स्किमी आहा राज्य सरकारच्यो आसा म्हणजे स्वयंपूर्ण गोवा हे जो कॉन्सेप्ट आसा तो प्रत्येक गाव हो उदकाच्या बाबतींत स्वयंपूर्ण करचो पडटलो. पूण थंयसर जे कोण आतां हे कर पॉलिसी करता पळय तेंची उदासीनता दिसती पडटा म्हाका. आतां एक जर नवीन बांय आहा न्हू रोखडेच थंयसर तयार जाता. पंचायत लेवलाचेर सुद्दां सरपंच पंच बी आसात पळय ती ताका एक्सप्लेन करतात नवीन बांय. पूण थंय सायटीकूच एक पोरणी बांय आहा जी थंय हे जाल्ली पुरलेली आसा नाल्यार ती उसपाची गरज आसा तेचेर कोणूच लक्ष दिना. सो म्हाका कितें दिसता हांगा एक सर्वे जावपाक जाय. आतां आमी कशे सेन्सस सर्वे करता तसो बांयचो सर्वे जावपाक जाय. आनी खंय खंय बांयो आसात खंयच्या खंयच्या सर्वे नंबरान आसात नाल्यार खंयचो तरी लँडमार्क अमक्याच्या घराच्या दारान बांय आसा ते सगळे रिकॉर्डाचेर येवपाक जाय. आनी पंचायतीन तेणी रिकॉर्ड दवरपाक जाय. आनी मागीर त्यो बांय आहा ते वर्स आदीं कशे उसपताले आमी मे म्हयन्यात तश्यो त्यो बांय उसपोंक जाय आसले. आनी मागीर ते बांय उसपतकूच ते झरे येतात म्हणजे ते उदक आहा ते खूब थंय हांगा पावोंक शकता अशें म्हाका दिसता. देसाय बाब कितें आतां पळया सिंपल लॉजीक सांगता तुमकां. आमी आतां सगळे आर्टिफिशियल उलयले. नळाक पाणी पावता खंयसून लॉजीक वापरया. नळाक पाणी न्हंयसूनच पावता. जंगलासून जे झऱ्यासून येता थंयसूनच पावता. म्हणजे तेजो अर्थ कसो अर्थ एकच आहा सादो जालो जाल्यार हे जे आमचे झरे आहा बघा हे झरे जर आमी प्रोटेक्ट केले आनी नवीन झरे आमी तयार केले लक्षांत दवरा जाल्यार गांवगिऱ्या वाठारांनी हळूहळू उदक म्हणजे आतां तशें आमी म्हणटा उदकाचो साठो जर आमकां तयार करपाक जाय जाल्यार आमकां त्या साठी एक नियोजन करचें पडटलें. तुम्ही सांगता हो एक विशय ताका आनी एक एंगल असो आसा की कांय जाग्याचेर आतां इतले बांदकामां उबी रावल्यात लोकांनी घरां बांदपाक डोंगराचेर सुरू केले आनी ते सरसकट न्ही बोरवेल मारतात. सरसकट बोरवेल आनी सगळें उदक खेचून घेतात. तेच मी तुमकां सांगता न्हू तेकाच म्हणटा नियोजन. बाबा खरेंच ते कितें ते मारपाची गरज आहा काय ना कितें तेजे नॉर्म्स काय हे ते सगळे तेजे तयार करचे पडटले. आमकां फुडल्या 10 वर्साचो प्लॅन तयार करचो पडटलो. हांव तुमकां काही गजाली सांगता की आतां फॉर एक्झाम्पल हांच्यानी विशय सांगलो कितें बरो विशय सांगलो की आमकां एक धोरण जाय. सरकारान ते धोरण करपा खातीर सरकारान वास्तवात कितें करूंक जाय. ग्रामसभांकडे लोकांक कितें जाय ते दोळ्या समोर धरून धोरण ग्रामसभांकडे मोठी ताकद आहा. ग्रामसभांकडे मोठी शक्ती आहा. डिस्कशन करायचेर चर्चा करा. आमचे पाणी समजा मी माझ्या गावासून येता न्हू माझ्या गावाचे पाणी राखून दवरपाक मी यशस्वी जालो. एक गाव सुद्धा यशस्वी जालो. एक गाव हांव जास्त म्हणना मोर दॅन इनफ.
कारण बारीक बारीक गजालीसूनच हे जाता. हांव तुमकां सांगता, आतां आमच्या नगरगांव पंचायतीन आमचे ब्रह्माकर्मणी गांव ते सकयल पासून तेचे बांद वयतात न्हू. म्हाजे आजोबा तेन्ना म्हाका सांगताले, म्हाका दिसता नाडकण तांची प्रॉपर्टी ती वरती आसा, त्या कंप्लीट त्या रिजर्वराक न्हय तुमकां सांगता 54 बांद असले. 54 आता 23 का 24 असतले बांद, बारीक बारीक लोकांनी घातलेले बांद 54. आता ते हळूहळू कमी जायत गेले. त्या व्हाळाचे पाणी केन्ना सुकाना. सो असे जे नैसर्गिक जसे सोर्स असतात बघा, हे सोर्स बाबा खंय खंय आहा, कितें कितें आहा, पाणी सुकाना काय सुकाना. आमच्या गावान एक वेगळ्या प्रकारची वनस्पती आहा जी भारत देश, म्हाका नाव आता इंग्लिश येना तेजे, म्हणजे युशेप अशी वनस्पती जंगलात, आणि ती न्ही आपले वयर फोकस करता सूर्या कडेन. आणि ते म्हणजे आमच्या तळे म्हणून आजोबाची तळी म्हणून आहा, त्या तुम्ही केन्ना तुम्ही येयले जाल्यार तुमकां व्हरता हांव, किंवा तुमच्या हेंकाय व्हरता. थंय तुम्ही वयशात न्ही जाल्यार अमेझींग तुमकां जलस्रोत दिसतात थंय त्या जंगलात, प्रचंड आणि थंडगार. आणि ते पाणी येता बघा, ते पाणी जे येता न्हू ते हितूंतल्यान आपले जे काय म्हणतात ते झाडां बघा, झाडाच्या मुनासून पाणी, आणि अशी दलदल एरिया कशी आसा. नंतर अशें लक्षात येयलें जे आमच्या गांवांत जे मूळ पाणी सुकाना ताका कारण ही वनस्पती लक्षात ना. म्हणजे आमच्या गांवांत आजोबाची तळी म्हणून एक आसा, आणि बिबट्याचो बाग थंय थंय अशा प्रकारच्यो वनस्पती आहा. अशें जर आमी शोध घेतलो, ह्या संदर्भात शोध घेतलो जाल्यार आमी मोठ्या प्रमाणात ते पाणी प्रिजर्व करूं शकता न्ही. आमी तेजो साठो आमी करूं शकता. आयज इतलेंच न्ही, आतां मगाशी वदळ एक विशय येयलो, रेन हार्वेस्टिंग, पावसाचें पाणी, पावसाच्या पाण्याचो आमी साठो करूं शकता. इतलेंच. हांव तुमकां सादें उदाहरण सांगता. आतां सत्तरी तालुक्यांत मोठे मोठे बंधारे आहा, पण काही वर्सां पयलीं न्हू सत्तरी तालुक्यांत पाणी अडवा पाणी जिरवा योजने खाली बारीक बारीक बंधारे घातले, गुण्यांनी बंधारे बांधतात बघा, फॉरेस्ट डिपार्टमेंटाने बंधारे घातले. काही म्हणजे 1-2-3 वर्साच्या काळात हे सगळे बंधारे होऊन गेले, होऊन गेले. ते मागीर त्याचे कोणी काय पळोवंक ना, काय करूंक मेंटेनन्स करूंकच ना. अशें आसूंक जायना हांव म्हणटाचें. कारण पाणी म्हणजे जीवन आहा. त्याच्या खातीर तर मी आजही हेच सांगता, मी सरकाराकडे सुद्धा हेच सांगता की त्यासाठी बरे ऑफिसर्स काम करणारे आसा, या सगळ्यांक तुम्ही विश्वासान घ्या आणि यासाठी एक नियोजित व्यवस्थित एक धोरण तयार करा. आणि ते धोरण केवळ कागदोपत्री धरू नका, ते धोरण तुम्ही लोकांसमोर व्हरा. ग्रामसभांनी त्या धोरणाचेर चर्चा करा. चर्चा जावंक आज ग्रामसभांनी पाणी सारख्या विशयाचेर चर्चाच जायना ग्रामसभांनी. कळ्ळें न्हू. खरें म्हणजे जीवन आहा ते, म्हणून चर्चा जायत ना खंय. तुम्ही बघा चर्चा जाली जाल्यार दिसली जाल्यार आमी आंदोलनां करता, सगळे करता. चर्चा जावंक जाय. आमची पाणी आमी कशें बाबा वाटोवया, आमच्या गांवांत पाटाचें पाणी अमके कडसून येता, आमी ते कशें वाटोवं येता, आमी कशें हें करूं शकता, तेजेर चर्चा जावंक जाय न्हू, डिस्कशन जावंक जाय न्हू. आनी तेजो एक डॉक्युमेंटेशन जावंक जाय, जशें हेंच्यांनी सांगलें तशें. जलस्रोत खंयच्या नगरगांवच्या जंगलांत जलस्रोत आहा, खंय खंय आहा, अमके जलस्रोत आहा, ते प्रिजर्व आहा. म्हणजे जशी बायोडायव्हर्सिटी रजिस्टर आसता एब्सोल्युटली तशें जावपाक जाय. कॉपी करपाक तेंच्यांनी न्हू तेका रुल्स आणि रेग्युलेशन फ्रेम करपाक. फॉर एक्झाम्पल आतां मोरजी मांद्रे ट्युरिस्ट हे आहा पळय, थंयसरले बांयो ऑलरेडी पुरून घालतात, कित्याक तांकां थंयसर कन्स्ट्रक्शन करपाचें आसा. सो एकदां नोंद जाली न्हू ते बांयची, बाबा थंयसर तुमी कांयच कन्स्ट्रक्शन करूंक शकचे ना, ते सोडून तुमी करा कितें तें, पूण तेचें अस्तित्व थंय आसूंकूच जाय. अडवय नाला केसीन मान्य उच्च न्यायालयान निवाडो दिलो. कितें निवाडो दिलो की 50 म्हणजे जे न्हंय आहा, न्हंयच्या 50 मिटरच्या एरिये भितर बायन करूं शकना, बायन करूं शकना. कित्याक दिलो निर्णय? वास्तवाक कारण कितें तर ते जल हे महत्वाचें, लक्षात दवर. जल हे महत्वाचें. आणि म्हणून कशें आसा की इवन अशें की जलाची जी भाग आसा त्या जलस्रोत बांदकाम आसतलें आनी कितें आसतलें, बाकीचें कितें करता त्यासाठी एक व्यवस्थित पॉलिसी आसूंक जाय, लक्षात दवरा. आणि कशें पारंपारीक आमी जल वापरता, आमचो अधिकार आहा तो पारंपारीक. तशी पॉलिसी ना एकूच म्हाका म्हणपाचें आहा की वॉटर पॉलिसी सेंटराची आहा, आमची आसा. पूण ही शिवाजी बाब म्हणटात तशें आमी प्रत्येक पंचायतीन हें धरून तांचे कडेन तांकां तांचे बद्दल कळीत करपाक जाय. हे सगळे लोकांनी करपाक जाय खरें म्हणजे. एक्चुअली कितें आसा, तुमी जाणातले आमी PRA एक्सायज पयलीं करताले, तसलो PRA एक्सायज प्रत्येक विलेजींनी जावपाक जाय. तूं प्रत्येक विलेजराक जर आफोवन आमी कशें पयलीं विलेजराक आफोवन मिटींग घेताले 25-30 आनी तांकां विचारताले बाबा तुमचें हें कितें रिक्वायरमेंट कितें. आनी पूण आमी पळयलां प्रत्येक कडेन तांचो पयलो आसतालो हें आमचो रिक्वायरमेंट उदकाचो. तूंय जाणा तें कित्याक यू आर ऑल्सो अविनाश बाब तेन्ना हें आशिल्लो, म्हणजे 25-30 वर्सां पयलीं. इवन गोवा सोसायटी जाल्ली त्या खातीर.
पयलीं मागीर तो डेव्हलपमेंट कमिशन तेन्ना आशिल्लो पळय राकेश मेहता तो ते पळयतालो स्वता आनी आय वॉज इन चार्ज. सो आमी खूब काम केलां तेन्ना. प्रत्येक पंचायतीन ट्रेंचीन मारताले, डोंगराचेर मारताले, हे मारताले. तेंच न्हय तर खंयच्यो तळयो उसपुवपाच्यो खंयच्या हांकां लोकांक विचारून सरकाराचो आतां परत सांगताले कित्याक सरकाराचो जो फोकस आसा परत ह्या गजालीचेर जावपाक जाय. हांव तुमकां सादें केलेलो हांवें पयला बरे ऑफिसर काम करपी आहा इवन ह्या वॉटर हेच्या संदर्भात. पण तांकां कशें आहा तेंच्यांनी जर कितें तयार केलें न्हू हय तूं कित्याक करता तें हांव सांगता तशें तूं कर. तुजें गेलें तें सायटीक हांव सरळ उलयता राग धरना. कळ्ळें तुका कित्याक तें पडलेलें आहा तुका तें ना. हांव तो बावडो कसो आसा तो जो करडर आसा तो खरोच एक्सपर्ट आसता भितर. तेणी खरेच त्रास काडलेले आसता. तेणी ग्राउंड रियालिटी खबर आसता. रियालिटी खबर आसता. पूण हो कितें येता सांगता तुका कितें तें म्हाज्या मरे तो म्हाजो मनीस आहा पळय तेका कितें तें करून दी बाकीच्यांचे पाड पडो. हे जो पर्यंत चलतले पळय तो पर्यंत हे इश्यू सॉल्व जावचे ना. लक्षांत दवरा. पण ती पॉलिसी अमेंड करपाची गरज आसा अशें तुमकां दिसता. पॉलिसी कितें आसा नवीन कितें तितून घालपाक जाय. नॅशनल पॉलिसी ही ओवरऑल पॉलिसी आसा देशाची. आतां स्टेट वॉटर पॉलिसी जी आसा ती गोंयाची हाज्या खातीर. आतां गोंयाची पॉलिसी ड्राफ्ट केल्या बरोबर तांणी एक्चुअली ही हाजेर घालपाक जाय वेबसायटीर आनीक दे शूड आस्क फॉर कमेंट्स ऑर एनी सजेशन. प्रत्येक पंचायतीन धाडून तांचे सजेशन विचारपाक जाय. आतां हे केलां काय कितें प्लॅनिंग प्रोसेस गांवांतल्यान सुरू करपाक गांवांच्यान बिकॉज दीस स्टार्ट्स आतां कशें आमचे ऑनरेबल सीएम म्हणटा स्वयंपूर्ण गोवा हातूंत प्रत्येक गांवांच्यान सुरू करतलो. प्रत्येक गांव स्वयंपूर्ण जावपाक जाय. जर गांव स्वयंपूर्ण जावपाक जाय आमी तेन्ना करताले पळय प्रत्येक गांवाचो मेन म्हणल्यार उदकाचो प्रश्न. जशें बायोडायवर्सिटी कमिटी आहा तशें प्रत्येक गांवांनी वॉटर कमिटी करचेच पडटलें. सगळ्यांना पाणी देणं शक्य होईल का PWD ला? हो पाणी शक्य आहेच आहे. म्हणून मी म्हणलं ना की पहिल्यांदा जसं सगळे आपण बोलतोय तसं की लोकांचा सहभाग पाहिजे आणि लोकांनी पण असं ठरवलं पाहिजे की पाणी देवाचं काही फुकट दिलेलं नाहीये. दिस इज अ प्रेशियस कमोडिटी आणि ती आपण ज्युडिशियसली यूज करायला पाहिजे. आणि जसं आपण म्हणतो की नाही पहिल्यांदा डोंट यूज, रिड्यूस, रियूज, रिसायकल हे तत्व जर आपण वापरलं आणि बाबा मला पाहिजे तसंच बाकीच्यालाही पाहिजे हे आपण सोशल अवेअरनेस ठेवला. तुम्ही म्हणतात न्हू ते उदक पयलीं येत ना थंयसर सेव्ह करपाचो प्रश्न आमच्या नळांक उदकूच येना. तेंच्यांनी आतां जे सजेस्ट हांवें डिस्कशनांतले अशें एक मुद्दो फुडें आयलो की गांव पातळीचेर जी कितें आमचे रिसोर्स आसा स्वताचे तेचे एक मॅपिंग जावपाक जाय. निदान पेडणे तालुक्यात तुम्ही पेडणे तालुका नागरिक कृती समिती तर्फे अशें कितें हाती घेतले एक रजिस्टर तयार करपाक शकता एक्चुअली. पूण तुम्ही सांगला त्या प्रमाणे ग्रामपंचायत लेवलाचेर हेचेर भासाभास जावपाक जाय, उलोवप जावपाक जाय. आतां गव्हर्नमेंटाच्यो सेंट्रल गव्हर्नमेंटाच्यो म्हणा स्टेट गव्हर्नमेंटाच्यो कितल्योश्यो स्किमी आसा पूण तेची माहिती कितल्या पर्यंत पावता हो एक विशय आसा. आतां आमचे जे पंच आसा जे लोकप्रतिनिधी आसा ते कितले भितर इंटरेस्टेड आहा ते उदासूत आसता त्या स्किमी बद्दल. गांवांनी तुमकां चक्क टायल्साचे रोखडे स्किमी पास जाता, गणपती विसर्जनाचे पास जाता आणि ती गटाराचे पास जाता. उदकाच्या बाबतीत कोण उलोवपाकूच तयार ना. तो ज्यो स्किमी आहा त्यो प्रत्येका पर्यंत कित्याक पावना. आणि जे सेव आतां सर म्हणटा ते उदक सेव करपाक लागून मागीर आमकां डॉक्युमेंटरी पळोवचें पडटा. कोण चिमणी येता, कावळो येता आणि खंयची गाय येता आनी तो नळ चालू जालो बंद करता न्हू. हे कित्याक लागून सो लोकां पर्यंतय तो विशय पावपाक जाय. प्रत्येकाक बाबा दिसूंक जाय की बाबा म्हाजी बी जबाबदारी आसा उदक सेव करपाची. पूण आतां प्रश्न आहा आमकां उदकूच मेळना. अर्ध्या मिनटान आनी जुनी पायपां आहा न्हू आतां ती तुमकां खरें सांगता हांव 70 तालुक्यांत अनेक ठिकाणी कितें जाता खबर आहा न्ही खंय तरी खंयच्या भागान एक पायप फुटलें मागीर थंय पाणी उरलें वचपावपाचें आणि इनू फुटत चल्लें आनी ते बट जाला प्रॉब्लेम कितें खबर आहा ते बट हांव पयला ते WRDचे कर्मचारी म्हणून PRDचे ते कर्मचारी तेंचे अक्षरशः गालमेल उरता. एकदां पायप खुचे कडेन फुटला आणि काय जालें आणि ताळमेळ ना. 2 डिपार्टमेंटां आसा पळय. आतां हायवेचें काम चालू जालां सायडीक आतां थंयसर जे JCB घेवन काम करतात आणि हे WRD जावं PWD तेंचे आणि तेंचे कनेक्शनूच ना. तो येता ते JCB मारता आणि फोडून उडयता आणि हजारांनी लिटर आणि डेली फेनोमेना जाला तो प्रॉब्लेम. आतां एकदां चुकोन जाल्यार म्हणजे इतले निग्लेक्टेड काय आसता काय म्हणटा अशें म्हाका दिसता. तुम्ही पळयतात हेराल्ड TV वयलो पॉयंट काउंटर पॉयंट प्रोग्राम गेले वरभर आमी गोंयची तान कशी भागतली हाचेर भासाभास केली. म्हणजे गोंयान उदक ना तर उदक आसा, गोंयान ट्रिटमेंट करपाची कॅपॅसिटी ना जाल्यार ती कॅपॅसिटी आसा पण प्रत्यक्षान लोकां मेरेन उदक पावना. हे कित्या खातीर हाचेर सगळ्यांनी उजवाड घातलो. तातूंत एक म्हत्वाचो मुद्दो फुडें आयला तो सगळ्या खातीर आमचे खातीर म्हत्वाचो आसा
की आम्ही पळयतले की आमच्या प्रत्येक गावांनी एक रिसोर्स आसा, उदकाचो एक स्त्रोत आसा, वॉटर रिसोर्स आसा, तो रिसोर्स आमी प्रोटेक्ट करपाक जाय. म्हणजे आमचो झरो आसतलो, आमची तळी आसतली, आमची बांय आसतली, नाल्यार आमचो व्हाळ आसतलो, हो प्रोटेक्ट आमी करपाक जाय. व्हाळान आमी कचरो उडोवपाक फावना, बांयन जर बांय वापरान ना तेतून आमी कचऱ्यान ती भरूंक फावना. आमचो एक झरो आसतलो जाल्यार ते झरो जो आसा ते उदक पवित्र मानपाक जाय, आमी देवाचें उदक अशें मानपाक जाय आनी त्यो जागो आमी नितळ दवरपाक जाय. अशे बरेचशे मुद्दे आयले आनी उदक हे फुकट येयना. ट्रिटेड उदक जे असता ते भरपूर म्हारग असता. गोंयान ते सगळ्यान सवाय दरान दिता म्हणून ते कशेंय वापरपाचें न्हू, असो एक मुद्दो आयलो. तुमी पळयत आसले पॉयंट काउंटरवर प्रोग्राम. हांव तुमकां सगळ्यांक देव बरें करूं म्हणटा. संदीप नाडकर्णी बाब, आनंद वाचासुंदर, भारत बागकर आणि ॲडव्होकेट शिवाजी देसाई, तुम्ही सगळे हांगा आयले आणि ह्या सगळ्या महत्वाच्या विशयाचेर तुमचो आमकां वेळ दिलो. त्याच्या तुमकां सगळ्यांक देव बरें करूं. नमस्कार.